शिरूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार माननीय शिवाजीराव दादा आढळराव पाटील यांच्या प्रचाराचे नियोजन करण्यासाठी मंचर पंचायत समिती गणातील कार्यकर्त्यांचा मेळावा शिवगिरी मंगल कार्यालयात उत्साहात संपन्न झाला। शिवाजी दादांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या मेळाव्यात महायुतीचा पदाधिकारी या नात्याने भूमिका मांडली व शिवाजी दादांना मोठ्या पदाने विजयी करण्यासाठी कार्यकर्त्यांनी अहोरात्र परिश्रम घ्यावेत असे आवाहन केले। ज्यांनी खऱ्या अर्थानं शिरूर लोकसभा मतदारसंघाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या कार्याचा कामाच्या माध्यमातून कसा उठवला असे शिवसेनेचे सुपुत्र शिवाजीराव दादा आढळराव पाटील यांच्या प्रचाराच्या निमित्तानं उपस्थित महायुतीतील सर्व प्रमुख पदाधिकारी यांचं मी सर्वप्रथम स्वागत करतो। गावागावातील अनेक कार्यकर्त्यांनी आपल्या भावना या ठिकाणी व्यक्त करत असताना आदरणीय दादा असतील, आदरणीय आमदार साहेब असतील यांच्या माध्यमामधून प्रत्येक गावचा जो विकास झाला आणि या विकासाच्या जोरावर येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये अधिकचं मतदान आदरणीय दादांना देण्याचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे। या संदर्भातली भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला। निश्चितपणे आज मंचर पंचायत समिती गणातील सर्व प्रमुख पक्षांचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत। आज आपण दादा असतील, आमदार साहेब असतील यांच्यासाठी कणखर नेतृत्व आपल्या पाठीमागे उभं आहे। मोदीजींचं काम आहे आणि या जोरावर आपल्याला मतदारांपर्यंत जाण्याची भूमिका आपल्याला त्या ठिकाणी द्यावी लागणार। आमचे मित्र आणि निकोटवाडी यांचे अध्यक्ष माजी सरपंच शिवाजीराव निकोट यांनी देखील चांगली कल्पना या ठिकाणी मांडली। आपण गावगाड्यातील कार्यकर्ते प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये सहभागी होत असताना माझ्या वाडी वस्तीवर एखादं छोटं काम झालं पाहिजे। अनेक वर्ष सातत्याने माझा मागास राहिलेला भाग विकासाच्या प्रवाहामध्ये आला पाहिजे या दृष्टिकोनातून दादांच्या आमदार साहेबांच्या माध्यमातून आपल्या वस्तीवर आपल्या गावामध्ये अधिकचा निधी देण्यासाठी आजपर्यंत आपण काम केलेलं आहे आणि निश्चितपणे आज दादांसाठी काम करायची आपली वेळ आलेली आहे। आज मंचर पंचायत समिती गणाची बैठक होत असताना मंचर शहरामध्ये कोट्यवधी रुपयाची विकास योजना त्या ठिकाणी ही कामं देखील पूर्ण झालेली आहे। हे कुठेतरी मतदारांना सांगण्याची आवश्यकता लागलेली आहे। नंदू बोराडे, स्टार महाराष्ट्र न्यूज, मंचर, आंबेगाव।